नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जीवनात एकटे पडले असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा. ज्या व्यक्तीचं मन स्वच्छ असतं, दुनिया त्याच लोकांना जास्त रडवते. भरोसा नसेल तर स्वतःला पहा. ज्या माणसाच्या वाट्याला प्रमाणापेक्षा जास्त दुःख येतं, तो माणूस रडत नाही तर शांत होतो. आनंदामुळे तुम्हाला संतुष्टी मिळते आणि संतुष्टीमुळे आनंद मिळतो. परंतु दोन्हीमध्ये खूप अंतर आहे. आनंदामुळे तुम्हाला थोडा वेळ संतुष्टी मिळते, पण संतुष्टीमुळे तुम्हाला आयुष्यभर आनंद मिळतो. वाईट काळ हा आयुष्यातील खूप मोठा जादूगार आहे, कारण तो एका मिनिटात समोरच्याच्या चेहऱ्यावरचा खोटेपणाचा पडदा बाजूला करतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रार्थना कधीही वाया जात नाही. फक्त योग्य वेळ आली की ती पूर्ण होते. आपल्या लोकांसाठीची काळजी मनामध्ये असते, शब्दांमध्ये नाही. आणि आपल्या लोकांसाठीचा राग शब्दांमध्ये असतो, मनामध्ये नाही. पैसा हा मिठासारखा आहे, जो आयुष्यामध्ये गरजेचा तर आहे, पण गरजेपेक्षा जास्त झाला तर आयुष्याचा स्वाद बिघडून टाकतो. कोणताही व्यक्ती स्वतःला उगाचच बदलत नाही. आयुष्यामध्ये अशा काही घटना घडून जातात की त्या व्यक्तीला बदलणं भाग पडतं. जर तुम्हाला कोणी समजून घेत नसेल तर टेन्शन घेऊ नका, कारण चांगली पुस्तकं आणि चांगल्या लोकांना समजून घेण्यासाठी डोकं असावं लागतं. पाण्याला तुम्ही कितीही गरम करा, पण तो थोड्या वेळाने त्याच्या मूळ स्वभावात येतो, म्हणजे गार होतं. त्याप्रमाणेच माणसाला कितीही राग येऊ देत, थोड्या वेळाने तो त्याच्या मूळ स्वभावात येतो, म्हणजेच शांत होतो. कोणाशीही बोलण्यासाठी वेळ आणि शब्द नाही, तर मन पाहिजे. जर मनच नसेल तर कितीही वेळ असला तरी काहीही फरक पडत नाही. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांच्या उपयोगी पडता, तोपर्यंतच तुम्हाला महत्त्व दिलं जातं. कारण दिवा लावल्यानंतर काडीला फेकून दिलं जातं. कोणत्याही व्यक्तीला धोका देऊन असा विचार करू नका की तुम्ही खूप चालाक आहात. फक्त एवढाच विचार करा की त्या व्यक्तीला तुमच्यावर किती भरोसा आहे. ज्या व्यक्तींना तुमच्या शब्दांचे महत्त्व नाही, अशा व्यक्तींसमोर गप्प राहणंच चांगलं. कोण म्हणतं की एकटेपणा चांगला नसतो? एकटेपणा माणसाला स्वतःबरोबर बोलण्यासाठीची संधी देतो. यश मिळाल्यानंतर मिठाई मागणारे लोक तेच असतात, जे अडचणीच्या वेळी हिंमत द्यायला पण उभे राहत नाहीत. कमळाचं फूल खूप महत्त्वाचा संदेश देतं. तुम्ही कुठून आला आहात याला महत्त्व नाही, तर तुम्हाला कुठे पोचायचं आहे हे महत्त्वाचं आहे. आयुष्यात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल, त्यालाच उद्याचं सुख उपभोगायला मिळेल. सत्य हे पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार कधीच करत नाही. ते नेहमी जसं असतं तसं पुढे येत असतं, अगदी उगवत्या सूर्यासारखं. आयुष्यात सर्व काही मिळतं, पण आपण जे शोधतो ते मात्र आपल्याला मिळत नाही. आयुष्य संपत जातं, शोधकार्य थांबत नाही. आणि अंतक्षणी लक्षात येतं, जे बाहेर शोधत होतो ते तर माझ्याच जवळ होतं, आणि ते म्हणजे समाधान. कोणत्याही गोष्टीची किंमत फक्त दोनच वेळी कळते, जेव्हा ती मिळत नाही तेव्हा आणि जेव्हा ती हरवते तेव्हा. त्या दरम्यानच्या काळात आपल्याला त्या वस्तूची किंमत, त्या माणसाची किंमत कळतच नाही. ज्या व्यक्तीजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते, त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते. तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा, पण जगाने तुमच्याकडे पाहावे म्हणून नाही,
तर शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून. श्री स्वामी समर्थ.